नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहनकर। मित्रांनो, आयुष्यमान भारत कार्डवरती 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार हे दिले जातात। काय तुम्ही हे आयुष्यमान भारत कार्ड काढलं आहे का? जर नसेल काढलं तर त्वरित काढून घ्या, कारण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जवळील, आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील असे कोणते हॉस्पिटल आहेत की ज्या ठिकाणी आपण मोफत उपचार देऊ शकतो, तर त्या हॉस्पिटलची लिस्ट कशा पद्धतीने पाहिजे किंवा कोणते असे आजार आहेत की ज्या आजारावरती 5 लाखापर्यंत अगदी मोफत उपचार दिले जातात, ते कोणते आहेत तर ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर जरूर कमेंट करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला आयुष्यमान भारत कार्डवरती 5 लाखापर्यंत मोफत उपचार हे दिले जातात आणि त्यासाठी हॉस्पिटल नक्की कोणते आहे तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं गुगल क्रोम हे ओपन करायचे आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही ती लिंक त्या ठिकाणी कॉपी करून सर्च बॉक्समध्ये पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला त्याला त्या ठिकाणी सर्च करायचं आहे। जसं तुम्ही सर्च करता तसं तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज डायरेक्टली तुमच्यासमोर ओपन होणार आहे। काही करायची गरज नाही, अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही स्टेप बाय स्टेप जर फॉलो केलं तर तुम्ही त्या ठिकाणी ते स्टेप अगदी सहजरित्या पाहू शकता। मित्रांनो, तुम्हाला आपल्यासमोर अशा प्रकारचे हे पेज ओपन होणार आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपले जे काही राज्य आहेत राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मध्य प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आहे, जे काय असेल ते तुम्ही तुमचं राज्य या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। आता या ठिकाणी आपण महाराष्ट्र सिलेक्ट करूया। तुम्ही सर्च बॉक्समध्ये वरती महाराष्ट्र MAHA जरी टाकलं तरी डायरेक्ट तुम्हाला ते महाराष्ट्र दाखवेल, तर तुम्ही त्या महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुमचं डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा जिल्हा जो आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जो काही असेल तो तुम्ही तुमचा जिल्हा त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे हे हॉस्पिटल टाईप्स, म्हणजे तुमचं कोणते प्रकारचं हॉस्पिटल तुम्हाला हवं आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। तसे करण्याची गरज नाही शक्यतो, तर आपण डायरेक्टली या ठिकाणी हॉस्पिटलचं स्पेशालिटी कोणती हवी आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। डायरेक्टली आपण हॉस्पिटलचं नाव, हॉस्पिटल नेम या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं जे काही हॉस्पिटल आहे तर ते हॉस्पिटल या ठिकाणी येणार आहे। आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुमच्या जिल्ह्यातील जे काही हॉस्पिटल असतील ते संपूर्ण हॉस्पिटलची लिस्ट या ठिकाणी येईल, तर तुम्ही या ठिकाणी कोणतेही एक हॉस्पिटल सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या योजनेचा टाईप कोणता आहे, म्हणजे तुमच्या योजनेचा प्रकार कोणता आहे, तर या ठिकाणी आपल्याला PMJY म्हणजे तर ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो काही दिसणार कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड आहे असा त्या ठिकाणी टाईप करून टाकायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायचे आहे। आता या ठिकाणी मी जो कॅप्चा कोड आहे तो आहे असा या ठिकाणी टाईप करत आहे आणि सर्चवरती क्लिक करायचे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही संपूर्ण हॉस्पिटलची लिस्ट असेल ती लिस्ट तुमच्यासमोर या ठिकाणी जिल्ह्यातील हॉस्पिटलची लिस्ट ही तुमच्यासमोर येणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हॉस्पिटलचं नाव आहे, टाईप्स आहे कोणता आहे तर हे प्रायव्हेट आहे। हॉस्पिटलचा ॲड्रेस या ठिकाणी दिला गेला आहे। त्यानंतर हॉस्पिटलचा ईमेल ID या ठिकाणी आहे। हॉस्पिटलचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी आहे। त्यानंतर जर पाहिलं तर अशा भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिले गेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे खाली जे आहेत तर ते कोणते आजार आहेत तर त्याच्यावरती उपचार केले जातात, तर ते देखील या ठिकाणी सविस्तर दिले गेले आहे। जनरल मेडिसिन असे उपचार केले जातात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कोणते आहेत आजार, त्या ठिकाणी त्या आजारावरती तुम्हाला मोफत उपचार हे दिले जातात, तर तुम्ही ते संपूर्ण नाव त्या ठिकाणी पाहू शकता। अशा पद्धतीनं तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटलचे नाव त्या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी ते हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार हे घेऊ शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।